बीडमधील खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराड, सुदर्शन गुळे, विष्णू चाटे यांचा एक नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. ज्या दिवशी आवदा कंपनीला धमकी दिली त्या दिवशीचा हा फुटेज आहे. या सीसीटीव्ही मध्ये वाल्मिक कराड, सुदर्शन गुळे, विष्णू चाटे व इतर जे 6 ते 7 आरोपी होते एकत्रितपणे विष्णू चाटे याच्या कार्यालयातनं बाहेर निघत आहे. विष्णू चाटे यांच्याच कार्यालयामधून विष्णू चाटेच्याच फोनवरनं वाल्मिक कराड यांनी 2 कोटी रुपये द्या नाहीतर तुमचे हातपाय तोडील अशी धमकी दिली होती. आणि त्यानंतर 6 दिवस त्याची वाट पाहिली, पैसे आले नाही आवदा कंपनीकडनं. 7 दिवसांनी 6 नोव्हेंबरला बरोबर त्यांनी आवदा कंपनीमध्ये सुदर्शन गुळे यांचे गुंड गेली, तोडफोड केली, काही कामगारांना मारलं आणि त्यामध्ये एक कामगार हा मस्साजोग गावचा होता ज्यांनी संतोष देशमुख यांना फोन केला. त्यानंतर संतोष देशमुख तिथं गेले मध्यस्थी करायला. त्यांची थोडी हातापाई झाली गुळे आणि यांच्या टोळीसोबत. आणि त्यानंतर या हातापाईचा राग डोक्यात ठेवून सुदर्शन गुळे यांनी 9 नोव्हेंबरला संतोष देशमुख यांची हत्या केली. त्यामुळे